नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. खुशखबर कशी आहे मित्रांनो, की राज्य शासनाच्या वतीने जी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे. त्या योजनेसंदर्भात ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी आता रोहित पवार यांनी एक आंदोलन छेडलं होतं. रोहित पवार यांनी उपोषण केलं होतं, अन्नत्याग उपोषण. या उपोषणाला कुठेतरी प्रतिसाद देत राज्य शासनाच्या वतीने ते उपोषण सध्या तरी स्थगित करण्यात आलं होतं. त्यासाठी गिरीश महाजन तिथपर्यंत पोहोचले होते. पंढरपुरात हे अधिवेशन चालू होतं. या अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, जसे की 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान, 2019चे जे काही अपात्र शेतकरी होते त्यांना देखील सरसकट लाभ, किंवा 2014 पासून जे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अटकले होते अशा शेतकऱ्यांसाठी OTS योजना, आणि त्या व्यतिरिक्त देखील OTS देऊन देखील अशा शेतकऱ्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेचा फायदा मिळावा, यासाठी हे आंदोलन होतं. आणि हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं, कारण की राज्य शासनाचं पावसाळी अधिवेशन होतं. या पावसाळी अधिवेशनामध्ये चांगला निर्णय, या ज्या काही जाचक अटी होत्या या अटी दूर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी हे आंदोलन होतं. आता यासाठी गिरीश महाजन यांनी ते आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यास विनंती केली, आणि त्या विनंतीला मान देऊन तिथे ते आंदोलन थांबलं. त्यासाठीच राज्य शासनाच्या वतीने काल GR काढण्यात आला, आणि तो GR काय सांगतो हे अगदी थोडक्यात जाणणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायचा मित्रांनो, शेअर करायचा. बघा, राज्य शासनाच्या वतीने आता परत एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव असतील, राज्याचे मुख्य सचिव तर आहेच, आर्थिक सल्लागार देखील आहेत मुख्यमंत्र्यांचे. प्रवीण परदेशी यांनी जी की कर्जमाफीसाठी 1 वर्ष घेतला ते देखील याच्यात आहेत, आणि यांच्या वतीने एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला. आणि हा निर्णय काय सांगतो मित्रांनो, की 2014 पासून जे शेतकरी अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांना OTS योजनेचा लाभ तर दिलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त देखील या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे काय, तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाखाच्या वर, 7 लाखाच्या वर, 10 लाख इथपर्यंत पोहोचलं होतं, अशा शेतकऱ्यांना OTS योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि OTS योजनेच्या अंतर्गत 5 ते 5.5 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज जे होतं ते माफ करण्यात आलंय बँकांकडून. आणि आता उर्वरित जे काही कर्ज होतं त्याच्यात देखील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त 50,000 रुपयांपर्यंतचं जे काही अनुदान होतं त्याच्यात देखील यांनी अट लावली होती, की आधी तुम्ही याच्यात शेतकऱ्यांनी आधीचे जे काही कर्ज पेंडिंग आहेत किंवा त्याचं जे काही व्याज आहे ते आधी नील करा, मग आम्ही तुम्हाला त्याच्यातनं 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज देऊ. याच्यात काय झालं होतं मित्रांनो, म्हणजे आधी तुम्ही वसुली करणार आणि मग परत शेतकऱ्यांना अनुदान देणार. हे कुठंतरी शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार होतं, किंवा शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. जर शेतकऱ्यांकडे पैसा असता तर शेतकऱ्यांनी कर्ज आधीच फेडलं असतं आणि परत नवीन कर्ज का घेतलं असतं, हा सवाल तिथे उपस्थित करण्यात आला होता. आणि म्हणूनच ती अट इथे रद्द करण्यात आली. आता 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे पेंडिंग होती, ज्या शेतकऱ्यांना 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत देखील लाभ मिळालेला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला नव्हता, असे सर्व शेतकऱ्यांना सरसकट इथे पात्र ठरवण्यात येणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज आणि अनुदान हे इथे मिळणार असल्याचं स्पष्ट इथे झालेलं आहे मित्रांनो. आता जो काही GR आला आहे त्या GR मध्ये या नियमावली तर त्यांनी जाहीर केली आहे. आता जी काही राज्य शासनाची पावसाळी अधिवेशन होईल त्यामध्ये याच्यासाठी किती निधी, किती कसे काय पैसे उभे करायचे त्या संदर्भात एक नवीन अध्यादेश जाहीर होईल, आणि तो शेतकऱ्यांना तिथपर्यंत पोहोचवला जाईल. शेतकऱ्यांसाठी तिथे कर्जमाफी केली जाणार आहे मित्रांनो. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.